मी आता आहे इथं मुंबई एअरपोर्टवर टर्मिनल 2 वर दिल्लीला निघालोय. पहिल्यांदा आलोय एअरपोर्टवर, काही माहीत नाही इथलं. विचारूया कोणाला तरी त्याला काय काय कसं कसं असतंय. चला लिफ्ट घेऊन वरती जाऊया. हे बघू शकता मित्रांनो, ही आहे आपली मुंबई बॉम्बाई नगरी. मित्रांनो पहिल्यांदा मुंबईमध्ये आलो एकटाच. इकडचं जरा माहिती कमी आहे, विचारत जाऊया. चला आपले फ्लाईट डिपार्चर होणार ते कुठून होणार आहे विचारू जरा. बघा किती भव्य दिव्य आहे, काय कळण झालं इथलं. भाऊन आपलं फ्लाईटचं तिकीट दाखवून आत एंट्री केलेलं आहे. आता बघूया पुढं काय होतंय. बोर्डिंग पास कुठे मिळते बघा. इकडं आपले इंडिगोचं तिकीट आहे, त्यामुळे तर इंडिगोला पडलंय बघा. झोन एम कुठे आता बघूया, तिकडे जाऊया. आपल्याला झोनला जायचं आहे. इंडिगोच्या फ्लाईट तिथून उडतात. गर्दीच गर्दी आहे इकडं. इकडं HIJKLM बरं. ABCD पाठ केली, फायदा झाला काहीतरी. पोहोचलेलो आहे आपण यम झोन मध्ये. हे दाखवतं बघा IM झोन. इथं इंडिगोच्या फ्लाईट लागतात बघा. आपली फ्लाईट कुठं आहे इथं? दिल्ली 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 16 वाजता दिल्ली 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 बघा. 6E359 16 म्हणजे 4 वाजता. M01 M14 M01 ते M14 हे काउंटर आहे. तिथे कुठं पण गेलं तर आपल्याला बोर्डिंग पास मिळणार. तर आपलं तिकीट दाखवूया, आधार कार्ड दाखवून बोर्डिंग पास घेऊया. लांब लचक लाईन लागली आहे बघा. ही लाईन क्रॉस करून इकडे जायचं आहे, असं आणखी बोर्डिंग पास घ्यायचं आहे. मित्रांनो हे बघा आपलं तिकीट आहे. ऑनलाईन तिकीट होतं, मी प्रिंट मारून घेतले. ऑनलाईन पण दाखवू शकतोय, पण हार्ड कॉपी असलेलं बरं पडतं जरा. भावानो आपल्याला बोर्डिंग पास मिळालेला आहे. आता इथून पुढं हा बोर्डिंग पास म्हणजे आपलं तिकीट असणार आहे. गेट नंबर 43 ला जायचं आहे. सीट नंबर 20D आहे आपली. चला तर जाऊया. जाता जाता जरा हात सॅनिटाईज करून घेऊया. भावानो पाठीमागे दिसतं तिथं हे तिकीट मी स्कॅन केलं आणि तिथून एंट्री मारून आलो. आता गेट नंबर 43 म्हणजे 43 ला जायचं आहे. चला सगळे आता सामानात चेकअप होणार. जेवढं इलेक्ट्रॉनिक साहित्य आहे तेवढं आता या ट्रेनमध्ये घ्यायचं आणि याच्यावरून चेक करायचं. चला तर अजूनपर्यंत सगळं काम विचारत चाललंय. काय घंटा इकडचं माहीत नाही. आता इथं डिपार्चर आहे, बघूया. आता गेट नंबर 43 कुठं आहे. सामानात चेकअप झालं, इलेक्ट्रॉनिक साहित्य सगळं चेक केलंय. आता हाय मित्रांनो, एक परदेशी मित्र गाठ पडले. चला चला मी एकाच गेट निघालोय. चला जाऊ, लेट्स गो. तर मित्रांनो आपण 43 गेटला पोहोचलो शेवटी. हे 43 गेट आहे. हे बघा 43 गेट सापडले आपल्याला. भावानं बाहेर नाही येताना एक चूक झाली, जेवण आला. तर आता इथं एक साईड 400 रुपयेची घ्यायला लागते आता. आणि पाण्याची बाटली 110 रुपये केले ऑर्डर. काय बोलायचं बघा. 100 रुपयाचं पाणी कोण केलं असं का असतं. आमच्यात 100 रुपयात 8 दिवसाचं पाणी येते. जार आहे 20 रुपयाला. पण एक चूक केल्यामुळे आता 100 रुपये द्यायला लागते. तर मग असू दे, चला अनुभव आला. बाटली घरात गेलो फ्रेम करून लावणार आहे. ही बघा काय पाणी. विराट कोहलीचं पाणी. काय खायला लागतं ही. काय वेळ आल्या, गरिबी आल्या बघा. 120 रुपयाचं खाल्लं असते थाळी, तिथे आता 400 रुपयाचं एवढं खायला लागते. वडापाव खाल्ल्याकडे. मित्रांनो बोर्डिंग पास घेऊन आता आलेलो आहे. नमस्कार दोस्तों, योर ब्लेसिंग करके हम लोगों ने एक मित्रांनो बोर्डिंग पास घेऊन आता आलेलो आहे. मित्रांनो आता विमानात मी चढणार आहे. दिल्लीचे काही मित्र आहेत बघा. जरा ऐकलंय नाम बताइए आपका. सुमित. आपका इमरान और सुमित है दिल्ली से. सॉरी कश्मीर से. ये भी दिल्ली जा रहे हैं. चलो फिर एंट्री करते हैं. आणि अशा पद्धतीनं विमानात एंट्री होत असताना
मित्रांनो हे बघा विमानाच्या सीट्स कशा असतात बघा. ह्या बाजूला 3ची रांग आहे, ह्या बाजूला 3ची रांग आहे. हे इंडिगोचं विमान आहे, त्यामुळे सीट्स निळ्या रंगाचे वापरले त्यांनी. एवढं काही विशेष नाही. आपल्या ST महामंडळाच्या नवीन बस आल्यात बघा, लाल परी, त्यातलं जशा सीट्स आहेत तशाच आहेत. यात काही एवढं विशेष नसते, जरा फक्त मोमो असते एवढंच. हा माझी सीट आहे इथं बघा, इथं बसतो मी. मित्रांनो सीट सिलेक्शनचा ऑप्शन नव्हता, मला इकडची साईडची सीट मिळाल्या, विंडोकडची सीट मिळालेला आहे. रिटर्न जर्नीला मला विंडोकडची सीट मी सिलेक्ट करून घेतलं 400 रुपये आधा भरून. ही साईडची सीट आहे, ही माझी इकडं या साईडला. हे बघा एअर होस्टेस इथं सेफ्टीच्या सूचना द्यायला लागल्या. जर विमानाला काही प्रॉब्लेम आला आणि जर तुम्हाला सांगितलं की उड्या मारा, तर लाईफ जॅकेट कसं घालायचं, कुठल्या दरवाज्यात कशी उडी मारायची ही सांगते बघा. हे बघा मी खिडकीकडेला बसणार होतो, पण म्हातार मामा बसलेली आणि बसले झोपलोय बघा. बघा आहे काय तिची आहे ना, मी बसलो असतो का नाही बघत बाहेर खिडकीतनं. तरी त्याने म्हटलं तुम्हाला 400 रुपये देतो, इकडं बसा. काय आता इमानवाल्याला द्यास ती तुम्हाला देतो काय त्याला. पण मामा म्हणे मला तंबाखू खाल्लं की थुकायला लागतं, म्हणून खिडकीकडेला बसणार आहे मी. बसा म्हटलं आता काय इमानात गेलं तरी तंबाखू खायला सोडणार नाही मामा. मामाचा डोळा चुकून हळूच खिडकीत वाकून बघतो, दिसतंय का बाहेरचं. विमान आपलं वर गेलंय, ही बघा ढग कसं दिसते ती. हे बघा संध्याकाळची वेळ आहे आणि कसं दिसतंय वातावरण बघा. ओके तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण पोचलो. विमान थांबलंय, आता उतरायची प्रोसेस सुरू आहे. पुढचं दाखवतो एअर होस्टेस टाटा. आता आपण खाली उतरणार आहे. बस आल्या बघा आपल्याला न्यायला इकडे. मित्रांनो दिल्लीमध्ये सक्सेसफुली लँड झालोय आणि पायलटने आम्हाला इथं सेफ पोहोचवून त्याबद्दल सगळ्यांचा आभार. बस येते आता आम्हाला यायला बस येईल. ये है दिल्ली एयरपोर्ट. भावनो दिल्ली एअरपोर्टला उतरलोय. आता इथून बघायचं आपल्याला टॅक्सी कॅब. याच्या पुढचा ब्लॉग थोड्याच दिवसात टाकतो मित्रांनो. आता इथनं मी कुठं जाणार आहे दाखवतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.